नमस्कार, मैं शाहीन शेख, शाहीन एकता फाउंडेशन की अध्यक्ष हूँ। कल रात को मेरे साथ कुछ लड़कों ने बदतमीजी की, मेरे साथ गंदी बातें की, छेड़खानी की। रात को 3 बजे हमारी गाड़ी के सामने आके हमको रुका के हमारे साथ गंदी बात की। और आज सुबह से मैं परेशान हूँ, उनके फुटेज निकाल के ये वो पुलिस स्टेशन में चक्कर खा रही हूँ, चार रहा हूँ। और मैं भाजपा जिला उपाध्यक्ष भी हूँ और मैंने अपने राजन नाइक हमारे एमएलए जी को कॉल भी किया था 2 बार, तो उनके तरफ से मेरे को कोई रिस्पांस नहीं मिला। और मामा हमारे लिए इधर रात को भाग के आए, थैंक यू मामा, मैं आपकी आभारी हूँ। महिलाओं के लिए ऐसे इंसान की जरूरत है जो किसी के औरत के लिए रात को आके खड़े हो जाए। ऐसा नहीं क्या बस दिन में हाथ जोड़ो और रात को टाटा बाय बाय, ऐसा नहीं चाहिए। तो ये मेरा मानना है, औरतों के लिए खड़े रहो। मी जनार्दन लक्ष्मण पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, पालघर जिल्हा लोकसभा संघटक। काल ज्या ह्या महिलांवरती, ही महिला भाजपची कार्यकर्ती आहे, भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना, आमदारांना सुद्धा त्यांनी फोन केला, परंतु कोणीही लक्ष दिले नाही। मला 10 मिनिटं अगोदर फोन आला, बेलार पोलीस स्टेशनला मी आहे आणि मी आणि माझे कार्यकर्ते लगेच 5 मिनिटात पोहोचले। पोलिसांना विचारलं, पोलिसांबरोबर विचारपूस केली आणि ते आरोपी पोलिसांनी इथे पकडलेले आहेत। उद्या ह्या मॅडमला मी सांगितले की जे काय आपलं म्हणणं आहे ते लेखी स्वरूप वकिलांकडून एक लेटर तयार करा आणि तुम्ही पोलिसांना द्या, पोलीस त्यांच्यावर नक्कीच कारवाई करतील। उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना सतत महिलांसाठी रात्री बेरात्री कुठेही अन्याय झाला तर शिवसेना पहिली धावून येत असते। आज मला एवढं लाज वाटते की सरकार भाजपचं, मुख्यमंत्री भाजपचा, इथे आमदार भाजपचे, महिला आमदार मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, बोलतात आमच्या बाजूनं देवा भाऊ आहे। मॅडम, तुमच्याच महिलांवरती अत्याचार होते रात्री आणि तुम्ही कुठे दिसत नाही, कारण ती महिला मुसलमान आहे। ती महिला मुसलमान आहे म्हणून भाजपचे लोक फक्त वोटिंगसाठी मुसलमान लोकांचा फायदा घेत असतात। येणाऱ्या इलेक्शनमध्ये लोकांना हुशार होण्याची गरज आहे। जे आरोपी आणि पोलिसांनी पकडले ते आणलेत, आमच्या समोर आहे, त्यांच्यावर उद्या कारवाई होणार आहे। परंतु दोन्ही आमदार, 3 आमदार, विलास तरे हेही सुद्धा या विभागाचे आमदार आहे, पण भाजपच्या महिला कार्यकर्त्यावरती जो अन्याय झालेला आहे, रात्री गुंडांनी तिची छेडछाड काढलेली आहे, तेव्हा कोणीही भाजपचे कार्यकर्ते आलेले नाही। उद्धव बाळासाहेब ठाकरेचे, शिवसेनेचे जनार्दन पाटील, हे कधीही तुम्ही बोलवा, रात्री बेरात्री 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता आम्ही हजर राहू। आमच्या जीवाची पर्वा न करताना आम्ही महिलांसाठी सतत काम करतो।